महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी केली जाते। या नोंदणीमध्ये अनेक बोगस नावांची नोंदणी झाल्याच्या घटना समोर येत आहेत। कोल्हापुरातील संभाजीनगरमधील एजंट संजय गुदगे आणि ठेकेदार ओमकार माने यांनी जोया जमादार यांची बांधकाम कामगार म्हणून बोगस नोंदणी केल्याचा आरोप युवा महाराष्ट्र सेनेचे प्रमुख सॅम आठवले यांनी पत्रकार बैठकीत केलाय। जे बोगस बांधकाम कामगार आहेत त्यांची संख्या भरमसाठ आहे। आमच्या माहितीप्रमाणे 80% त्या ठिकाणी बोगस नोंदणी झालेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून एक स्टिंग ऑपरेशन म्हणून ह्या ताई ज्या आहेत तर या जोया जमादार ज्या ताईंचं त्या ठिकाणी नोंदणी केली आणि ही नोंदणी ह्या स्वतः त्यांनी सांगितलं की मी बोगस बांधकाम कामगार म्हणजे कामगार नाही आहे, पण आम्हाला नोंदणी करायची आहे। त्यावेळी यांच्याकडनं 1,500 रुपये घेतलं आणि 1,500 रुपयांनी आधार कार्ड, बाकीचे 2 डॉक्युमेंट, फोटो ते घेतले आणि त्यानंतर तिथं नोंदणी झाली। त्या नोंदणी केल्यानंतर आता आम्ही ज्या ऑफिशियल वेबसाईट BOCच्या आहे त्यामध्ये गेलो तर त्यांच्या ह्याच्यावर हा ठेकेदार जे आहेत यांचा सही शिक्का दिसतो। हे या ठिकाणी ZPWMS असे त्यांना त्या ठिकाणी हे गगनबावडा या ठिकाणचे दिसतात, त्यांचा सही शिक्का या ठिकाणी आढळतो। यामध्ये जर बघितला तर हे गेले होते त्या व्यक्तीकडं, त्या व्यक्तीचं नाव संजय गुदगे ह्या व्यक्तीकडे गेले आणि त्यांना 1,500 रुपये दिलं। त्यांनी त्या ठिकाणी नोंदणी केली। ह्या नोंदणीमध्ये जेव्हा नोंदणी झाली, आत्तापर्यंत थांबण्याचं कारण एखादा लाभ त्या ठिकाणी दिसला पाहिजे नोंदणी झाल्यावर, तर ते लाभसुद्धा त्या घेण्यासाठी आम्ही बघितलं तर त्यांना ते भांडी दिलेले 30 भांड्यांचा संचसुद्धा दिला आहे, तो सुद्धा आणले आणि ते आम्ही प्रशासनाला आता जमा करणार आहे की हे बोगस नोंदणीचं आम्हाला उघड आणायचं होतं। प्रशासनानं जे या ठिकाणी सॅम आठवले यांच्या पत्रकार बैठकीला युवा महाराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहित पालखे, जोया जमादार, अल्फास जमादार उपस्थित होते। दरम्यान आठवलेंचा आरोप खोटा असून त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं एजंट संजय गुदगे यांनी सांगितलंय। मी संजय गुदगे, आमचं CSC सेंटर आहे संभाजीनगर येथे। या CSC सेंटरमध्ये पॅन कार्ड, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, डोमेसियल व इतर बांधकाम कामगाराचे वगैरे असतील, जे शासकीय योजनेचे जे अर्ज असतील ते अर्ज घेऊन अनेक लाभार्थी आमच्या ऑफिसमध्ये जात असतात। त्याचप्रमाणे आज एक युवा महाराष्ट्र सेना प्रमुख जे सॅम आठवले आहेत यांनी जे माझ्या नावावर जे जाणून बुजून बदनामी करण्याचं जे कट कारस्थान केलेलं आहे याची आम्ही चौकशी करणारच आहोत। याच्या पूर्ण पाठीशी जाऊन ते पूर्ण चौकशी यांच्या पाठीशी मी कोण आहेत हे आम्ही चौकशी करणारच आहोत। पण हे आमचं जाणून बुजून हे जे आणि आमचं जे बदनाम करण्याचं जे प्रयत्न केलेले आहेत, कायदेशीर आम्ही त्यांना कोर्टामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहोत। तसे बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी विविध संघटना काम करत आहेत। या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमधील या आरोप प्रत्यारोपांमधून संघटनांचा वर्चस्ववाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही।